थंडीची सुरुवात झाली की ही समोर तुम्हाला कळेलच, ही वस्तू रस्त्यावरती ठेले लावून ठेल्यावरती मिळते. चवीला इतकी छान लागते, एक थेंबसुद्धा तेलाचा उपयोग न करता अगदी जबरदस्त अशी. तर कशी ते समोर आपण व्हिडिओत बघूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. ती वस्तू म्हणजे काही नाही, रताळे आहे. तर आमच्याकडे इथे मुंबईला पिंक कलरचे रताळे मिळतात आणि नागपूर साईडला हीच पांढऱ्या कलरची मिळतात. तर मला इथे मुंबईला पिंक कलरची रताळी मिळालेली आहे. तर मी रताळी घेतली, याला खूप माती लागलेली होती, थोड्या पाण्यात भिजत घातली, थोडा वेळ भिजत घालायची 5 मिनटं. त्यानंतर याला थोडंसं ब्रशनी किंवा हाताने रगडून याची पूर्ण माती काढून घ्यायची आणि नंतर पाणी निथळून घ्यायचं आणि याला असं भाजायला ठेवायचं. तर अशी माझ्याकडे जाळी अवेलेबल आहे. गॅस चालू केली मी आणि त्यावर ही जाळी ठेवली आणि हे रताळे असे मांडून घ्यायचे. आता इथे आमच्याकडे चूल नाही आहे मुंबईला, म्हणून मी गॅसवरच भाजते आहे. पण मुंबईला नागपूरला ज्यावेळेस चूल होती त्यावेळेस चुलीवरती जे निवे पडतात चुलीतले, त्या निव्यावरती इतकी छान भाजली जाते आणि त्या निव्यातले जे भाजलेले रताळे आहे ते चवीला अप्रतिम असे लागतात. तर बघा इथे खालचे जे आहेत ते झालेले आहेत, त्याला पलटवून घेतलं. पलटी करून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. थोडं लक्ष द्यायचं आहे, नाहीतर याचा कोळसा व्हायला वेळ लागत नाही. फक्त वरची स्किन फक्त जळल्या जाते, नंतर आपल्याला ती स्किन रिमूव्ह करायची असते. तर याला पलटी करून मी सर्व रताळी भाजून घेते आहे. याला साधारणतः 10-15 मिनटं लागतात, पण चवीला अगदी छान लागतात. तेलाचा वापर काहीच नसतो, कारण की ऑलरेडी भाजलेली असतात, म्हणून तेलाचा वापर आपण इथे करत नाही. म्हणजे एक थेंबही तेल आपल्याला इथे लागत नाही. तर हे बघा, मी सर्व एक एक करून बघते, चेक करते आहे आणि सगळे भाजून घेते व्यवस्थित. आता हा खालचा बघा सगळं झालेलं आहे, फक्त कोणते राहिलेले आहेत बघा. मी अशा पद्धतीने ठेवलं म्हणजे त्याच्या कोणत्यालाच फक्त आच लागली पाहिजे, बाकी भागाला लागायला नको. म्हणजे बाकीचा भाग जो भाजला गेलेला आहे तोच जळणार आणि कोळसा होण्यापेक्षा फक्त जो कोणते भाजायचे बाकी आहे मी तशा पद्धतीने ठेवून घेतले. आता बाकीचे जे भाजल्या गेलेले नाही आहेत ते पण मी ठेवून घेते आणि पूर्ण असे सगळे रताळी छान अशी भाजून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहेत. त्याचबरोबर एंड स्क्रीनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे. नक्की व्हिजिट करा माझ्या चॅनलला आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर बघा इथे रताळी जी पहिली घेतली होती ती भाजलेली आहे, ती बाजूला काढून ठेवली. आता बाकीची सर्व मी भाजून घेते, चेक करते. भाजल्यानंतर थोडंसं गार झालं की थोडं दाबून बघितलं की ते आपल्याला रताळी आधीपेक्षा सॉफ्ट वाटतात. म्हणजे आपली रताळी आतपर्यंत व्यवस्थित अशी मंद आचेवर भाजल्या गेलेली आहे. रताळी भाजल्यामुळे त्याच्यातला जो गोडवा असतो तो अगदी खूप छान असा लागतो, त्याची जो स्वीटनेस आहे खूप जबरदस्त लागते. तर इथे बघा पूर्ण रताळी भाजून घेतली आहे. याला बघा मी चाकूच्या साह्याने सोलून घेते आहे व्यवस्थित. वरवरचं जे जळलेलं आहे साल ती काढून घ्यायची. हा थोडं दिसायला थोडं काळपट असं वाटतं बघा अशा प्रकारे, पण चवीला खूप छान असं लागतं. अगदी हेल्दी असं आहे हे. यात फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे खूप पौष्टिक आहे. तर बघा इथे मी 2 रताळी भाजलेली बाजूला ठेवली आहे, सोललेली बाजूला ठेवलेली आहे. जसजशी लागणार तसतशी मी सोलून वापरीत आणणार. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.